श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे का? खूप प्रयत्न करून पण कर्ज कमीच होत नाही. 24 तास तुमच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. पुढचा हप्ता कसा भरायचा? बँकेचा फोन पुन्हा येणार का? हे कर्ज फक्त आकडे नाहीत, हे एक बोझ आहे जे तुमच्या मनावर आणि खांद्यावर आहे. या बोजामुळे आनंद, शांती आणि समाधान सगळं काही हरवलं आहे. पण काळजी करू नका. या संकटातून बाहेर पडायचा एक सोपा आणि खूप प्रभावी मार्ग आहे. एक असा मंत्र जो तुमचे मार्ग मोकळे करेल. कोणता आहे तो मंत्र आणि त्याचा वापर कसा करायचा? चला तर मग जाणून घेऊया हे सोपे रहस्य. हा मंत्र आहे लक्ष्मी आणि नारायण याचा. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि नारायण म्हणजे त्या पैशाला तुमच्या आयुष्यात स्थिरता देणारा देव. नुसता पैसा असल्याने कर्ज फिटत नाही, तो टिकला पाहिजे आणि योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. ही स्थिरता नारायण देतात. हा मंत्र ऐका, खूप सोपा आहे. श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. हा मंत्र फक्त तोंडातून बोलून चालणार नाही, तर तो मनापासून जपायला हवा. जपायची वेळ तुम्ही रोज सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळी जेव्हा घरात दिवे लावतात तेव्हाची एक वेळ निवडता आली पाहिजे. जागा देवघराजवळ किंवा शांत कोपऱ्यात बसा. एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा. मनात माझे कर्ज लवकर संपो असा विचार करा. किती वेळा जपायचा? तुम्ही रोज कमीत कमी 108 वेळा हा जप करायला हवा. तुमच्या समस्या मोठ्या असतील तर तुम्ही 5 माळी 540 वेळा जप करू शकता. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरा. जप करताना डोळे मिटून लक्ष्मी आणि विष्णू यांचा हसरा चेहरा आठवा. सोपा नियम. हा जप करताना देवाला सांगा की तुम्ही मला योग्य बुद्धी आणि संधी द्या, जेणेकरून मी माझे कर्ज स्वतःच्या प्रयत्नांशी फेडू शकेन. काय अनुभव येतात? तुम्ही जेव्हा नियमितपणे हा मंत्र जपाल तेव्हा तुमच्या आयुष्यात काय बदल होतील ते ऐका. अनुभव 1. मन शांत होते. तुमच्या मनातील चिंता कमी होईल. रात्रीची झोप चांगली लागेल. कर्ज आहे पण तुम्ही त्याबद्दल घाबरणार नाही. मन शांत झाल्यावर चांगले उपाय सुचतात. अनुभव 2. पैशाचे मार्ग दिसतात तुम्हाला. नवीन काम मिळेल. तुमचा व्यवसाय वाढेल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. लक्ष्मी तुमच्यासाठी नवीन उत्पन्नाचे दरवाजे उघडेल. अनुभव 3. कर्जाची गती सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरू लागाल. हळूहळू पण नक्कीच. तुम्ही मोठे कर्ज फेडून टाकाल आणि पुन्हा कर्ज घेण्याचा मोह टाळाल. हा मंत्र एक सकारात्मक शक्ती आहे. तुमच्या प्रयत्नांना ही शक्ती मिळाल्यावर यश मिळेलच निश्चित आहे. लगेच आजपासूनच सुरुवात करा. रोज म्हणा श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः आणि तुमच्या जीवनातील बदलाचा अनुभव घ्या. तुमच्या जीवनात सुख आणि स्थिरता येवो. श्री स्वामी समर्थ. अशाच कोणाला तुमच्या मित्रांना कर्जाच्या अडचणी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा.